निदान हे वाचे सापडले तरतील कुळे दोन्ही उभयता तरतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप नचळे हा मंत्र न म्हणे याते कोळ न लगे काळ वेळ विचारावे आम्ही भूमीवरी एक दैवाचे निदान हे वाचे सापडले तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविला हवा हृदयात आम्ही भूमीवरी एक दैवाचे निदान हे वाचे सापडले विठ्ठल आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा आम्ही भूमीवरी एक दैवाची निदान हे वाचे सापडले श्री विठ्ठलम सुकरुणारडमाशुभूषण दिनेष्ट कोशमः संहति सिंधु शोषम श्री रुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वंदे दुरंत चरितं हृदि संचरन्तं पांडुरंगाकरो
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोधिवक्त्रम फलानेश बालापनोदाह दीक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो ज्ञान राजा निवृत्ती सहजा गुरुवर्या सोपान देवा नमो मुक्ताई परेशा भाव त्या सर्वेशा करातटी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अतुलित फलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कुशानं ज्ञानी नामग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि संपाद्य ज्ञानंचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं श्रीसंतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख येणे बोधी आम्ही असो सर्व काळ करू ही निर्मळ हरिकथा आम्ही भूमीवरी एक दैवाचे निदान हे वाचे सापडले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं भूषण आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगाद्वारे स्वतःच्या जीवनमुक्तीचा जो विलक्षण आनंद जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे जीवनमुक्ती प्राप्त झाल्यानंतर कोणतेही कर्तव्य कर्म शिल्लक राहत नसताना देखील जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये जरी बोध संपन्न आमचं जीवन झालेलं असलं तरीही त्या बोध संपन्न राहिलेल्या जीवनामध्ये जीवनमुक्तीचा काळ आम्ही आमचा कसा घालवणार त्या काळामध्ये आम्ही कोणतं साधन करणार आणि त्या साधनाच्या महतीचं वर्णन या अभंगाद्वारे महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे विठ्ठल गेली अनेक वर्षापासून हे 53 वर्ष आहे अगोदरची 52 वर्ष झाली न खंड पडता हा कार्यक्रम सुरळीत इथपर्यंत आलेला आहे मध्ये जरी कोरोनाचा काळ आलेला असला तरी कोरोनाच्या काळालाही न डगमगता कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम चालू ठेवण्यात आला आणि त्याची वाटचाल इथपर्यंत आलेली आहे श्री हरी भक्तिपरायण परमादरणीय परमश्रद्धेय तुळशीरामजी महाराज काकडे यांच्या शुभ प्रेरणेने व श्री हरी भक्तिपरायण भाऊसाहेब महाराज गरड तात्या यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वच गावातील भजनी मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्यानं अतिशय थाटामाटामध्ये गेली सुवर्ण महोत्सव केला 50 वर्ष झाले म्हणजे बरेच दिवस झाले ना सप्ताहाला सुवर्ण महोत्सव थाटामाटामध्ये केला कोरोनाच्या अगोदरच्या काळात 53वे वर्ष ही आनंदामध्ये पार पडत आहे कार्यक्रमाचं निमित्त जे आहे तेही अतिशय गोड आहे प्रयाण काळी देवी विमान पाठविले कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले त्याही पेक्षा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागे ते दिव्य लोकासी नेली न त्याग करता ज्यांनी आपलं सदेह शरीर हे आकारासी कैचा ठाव प्रत्यक्ष देवाची झाला देव या नियमाला अजिबात बाधा न आणता तुकोबारायांनी सदेह वैकुंठ गमन केलं त्या सदेह वैकुंठ गमनाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा आपला कार्यक्रम आहे त्यातील आज ही 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे सेवेला सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत मृदंगाचार्य श्री हरिभक्तिपरायण आदरणीय शिवदर्शन महाराज आहेत आपल्या गावातील सर्व गुणवान मंडळी आहेत विशेष उपस्थिती म्हणजे आज मच्छिंदर महाराज पवार हेही या ठिकाणी आलेले आहेत कीर्तनासाठी खरं तर कौतुक पाहायला आलेत ते आमची सकाळी भेट झाली होती त्यांना बोलता बोलता म्हटलं आज शक्काला सेवा आहे म्हणले मग मी येतो कीर्तनाला म्हणलं
म्हणलं या बाबा तुम्हाला वेळ असला तर. वेळ होता आणि महाराज खरंच शब्द दिला तसंच आले. त्यांनाही धन्यवाद. खऱ्या अर्थानं पीटी मास्तर अनुभवी येतं. खरं तर मी नेहमी येतो पण गावात आले का. काय नाव आहे त्यांचं? लक्ष्मण महाराज. अतिशय सुंदर पीटी वादक आहेत. जगू महाराज आहेत, आपले सपन देव आहेत, मामा म्हणतो त्यांना हे सर्वच काळकरी. पांडुरंग महाराज, हे आमचे चैतन्य महाराज, हे बाल सर्व युवा कीर्तनकारी. भावी पिढी भविष्यातली मोठी साधू होऊ शकतो एखाद्या याच्यातला. कारण उद्याच कोणी पाहिले. उद्या एकदा परमार्थामध्ये पाऊल टाकल्यानंतर त्या परमार्थिकाची गती कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. तो स्वतः सिद्धतेला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी जी सर्वांची आपली धडपड आहे, सर्वांची जी धाव आहे, त्या धावापर्यंत जिथं धाव थांबणार आहे त्याला मोक्ष असं म्हणतात. तिथपर्यंत या सर्वांची आपली वाटचाल आहे. तर या अशी पटकन मार्गाला लागली ना लवकर काय असतं, लवकर निघालं तर माणूस लवकर पोहोचतो वेळेवर. वेळेच्या अगोदर पोहोचतो. कधी कधी जीवनमुक्तीपर्यंत पोहोचू शकतात लवकर परमार्थाला लागलेली माणसं. आळंदीमध्ये संस्थेत असताना अशी काही मुलं पाहिली. 16 वर्षाचा एक मुलगा होता, नाव आठवणार नाही मला त्याचं, हेरंब का काहीतरी नाव होतं. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. त्याचा आपणच होता. त्याला तिच्या आईचं मार्गदर्शन होतं. मातोश्री चांगली असल्यामुळं आईचं मार्गदर्शन. आणि त्यानं ठरवलं होतं 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, मी 16व्या वर्षाला होईपर्यंत मुखोद्गत करीन. आणि त्यानं केली. असे काही काय म्हणतात त्याला, पण करणारी माणसं असतात आणि तो केलेला पण सार्थकी लावणारी माणसं असतात. तसं हे बालगोपाळ सर्व टाळकरी मंडळी आहेत, गावातली सर्व भजनी मंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल. प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबारायांनी आपल्या जीवनमुक्तीचा काळ आम्ही कसा घालवणार, किंबहुना त्या काळामध्ये आम्ही कोणतं साधन करणार आणि जे साधन करणार ते किती श्रेष्ठ आहे याचं महत्व या अभंगामध्ये तुकोबारायांनी पटवून दिलेलं आहे. प्रत्येक आपण जगतामध्ये जर पाहिलं तर 3 प्रकार करता येतील आपल्याला. त्याच्यामध्ये 3 प्रकार करता येतील. एक आहे बद्ध, दुसरा आहे जीवनमुक्त आणि तिसरा आहे विदेहमुक्त. बद्ध कुणाला म्हणतात? जो संसारामध्ये बांधलेला आहे त्याला बद्ध असं म्हणतात. म्हणजे बांधलेला आहे, सतत त्याला आज्ञेने असतो, तो बद्ध आहे. घेऊन या छंद माझे माझे, मुक्त होता परी बळी झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, असा जो आहे बद्ध. दुसरा सांगितला मी जीवनमुक्त. जीवनमुक्ताचा विचार जर केला, जीवनमुक्ती कशाला म्हणतात हे अगोदर मी तुम्हाला समजून सांगतो सोप्या भाषेत बरं का. जीवनमुक्ती त्याला म्हणतात, ब्रह्मज्ञान झालं आणि आयुष्य शिल्लक राहिलं त्याला जीवनमुक्ती म्हणतात बरं का. शरीर जाण्याच्या अगोदर ब्रह्मज्ञान झालं, सर्वं खलविदं ब्रह्म अशी अवस्था झाली, किंवा आदौ ब्रह्मा अहम अस्मी इथे अनुभव उदिते पश्चात सर्वं खलविदं ब्रह्म, अशा अवस्थेवर या बोधावर जो आरूढ झाला आणि आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे, मग राहिलेलं जे आयुष्य आहे त्याला जीवनमुक्तीचा काळ म्हणतात. तो एक प्रकार, तो एक वर्ग आपल्या जीवनात आपल्याला पाहायला सापडू शकतो. आणि तिसरा मी सांगितला विदेहमुक्ती. विदेहमुक्ती कशाला म्हणतात? ब्रह्मज्ञान झालं पण देहाचंही प्रारब्ध संपलं, भोगून संपलं आणि प्रारब्ध संपल्यानंतर ज्ञान झालं किंवा त्याला मुक्ती प्राप्त झाली, त्याला विदेहमुक्ती असं म्हणतात. मग हे जी अवस्था आहे ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरिता खऱ्या अर्थानं एकाएकी गप्पन कुठे गेले असे देवाला दर्शनाला म्हणा, किंवा कोणीतरी गुरु सापडले लगेच त्यांना भेटलं, त्यांनी आपल्याला अनुग्रह केला लगेच, हे याला एवढं सोपं नाही. उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा असं जे सांगितलंय. उत्तम जर एखादा अधिकारी असेल, कानावचनाची भेटी असं जर असेल कोणी, तर त्याला एखाद्या वेळेला वस्तू होऊन उठी का म्हणून ऐकतो, असं जर एखादा क्वचित असतो. पण विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटांगणी, असं एवढं सोपं गोष्ट नाही ती. आपण जे बोलतोत ना, बोलताना जितकं सोपं वाटतं तितकं कर्तृत्वाच्या बाबतीत खऱ्या गोष्टी म्हणजे सोप्या गोष्टी आहेत. अतिशय खडतर प्रवास आहे. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान पद्धती वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. जे तो विषयाची दाट झाली माझी काम क्रोधाची साकडी, चुकावणी आला पारी सद्वासनेच्या, मग साधू संगी सुभटा उदू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा आवाटा डावलोनी. हे सर्व कर्म करावं लागतात त्याला. बरेच दिवस चित्तशुद्धी करण्याकरता वेगळी साधनं, मल विक्षेप आवरण हे घालवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. कुठेतरी मग सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर मग त्यांनी तत्वमसी महावाक्याचा बोध केल्यानंतर मग तो एखादा, पण असा एखादा कोणीतरी विरळात असतो त्याला भाग्य लागतं. जीवनमुक्तीचा काळ जो आहे
तो अतिशय खरं तर जीवनमुक्ती विद्यामुक्तीपेक्षा खूपच श्रेष्ठ आहे. खरं तर गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांचं ते सांगायचे असं म्हणतात, थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलं की माणसाला ब्रह्मज्ञान व्हावं आणि आयुष्य शिल्लक राहावं, मग काही आनंद त्याचा वेगळाच आहे. विठ्ठल पण काय आहे ही जी अवस्था आहे, ही अवस्था प्राप्त होण्याकरिता सद्गुरूची, साधूची, संताची नितांत गरज आहे माणसाला. साधू जर त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाले तर या अवस्थेपर्यंत तो सहज जाऊ शकतो बरं का. आणि तसा जर विचार केला ना तर या जगतामध्ये कोणताही घटक असू द्या, कोणत्याही घटकाचा उद्धार करायचा म्हटलं तर साधूमध्ये ती पॉवर आहे, ती शक्ती त्यांच्याकडे आहे. साधूनं जर ठरवलं तर जडाचा उद्धार करतात, साधूनं जर ठरवलं तर जीवाचा उद्धार करतात, साधूनं ठरवलं तर देवाचाही उद्धारच करतात, आणि साधूनं ठरवलं तर साधूचाही ते उद्धार करतात, साधूलाही पूर्णत्व प्रदान करतात. ही साधूची किमया आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला 4 प्रकार सांगितले. पूर्णत्व प्रदान करत असताना साधूंच्या कडून जडाला देखील पूर्णत्व प्राप्त होतं. का आपण एरवी पाहतो मंदिरासाठी खांब असतात, पण खांबासाठी कुठं मंदिर असतं का? नसतं. खांबासाठी मंदिर नसतं. पण पहा कसा इतिहास आहे आपल्या संप्रदायाचा. ज्या ज्ञानोबारायांचा परिस्पर्श ज्या पैस खांबाला झाला त्या खांबासाठी नेवासा या ठिकाणी मंदिर आहे. म्हणजे हा ज्ञानोबारायांनी केलेला जडाचा उद्धार आहे. चांगदेव महाराज भेटीला आले आणि चांगदेव महाराज भेटीला आल्यानंतर ते वाघावरती बसून आले होते, हातामध्ये सर्पाचा चाबूक घेऊन भेटीला आले. आणि त्या अवस्थेत येताना पाहिल्यानंतर ज्या भिंतीवर ज्ञानोबाराय बसले होते त्या भिंतीलाच आज्ञा केली की तू चाल म्हणून, आणि मग ज्ञानोबारायांनी ती भिंत चालवली. पण आता त्या भिंतीसाठी मंदिर आहे आळंदीमध्ये. प्रदक्षिणा करत असताना आपण जर पाहिलं तर त्या भिंतीच्या दर्शनाला हा साधूच्या मनात आल्यानंतर जडाचा झालेला उद्धार आहे. चालविली जड नाथ महाराज म्हणतात चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारांच्या मनात आलं तर जडाचा उद्धार झाला. पहा जडाला देखील पूर्णत्व प्राप्त झालं. त्याच्या पुढे अजून एक तुलसीदास महाराज ज्या नावेतून प्रवास करायचे ना त्या नावेची एक फळी आहे उत्तरामध्ये, आणि ती फळी आपण म्हणतो लाकडाची, त्या फळीसाठी मंदिर आहे उत्तर भारतात. असं साधूंनी जर ठरवलं तर जडाचा देखील उद्धार होतो, जडाला पूर्णत्व प्राप्त होतं. त्याच्या पुढे मी सांगितलं होतं जीवाचाही उद्धार होतो. जीवाचा उद्धार करण्यासाठी उद्धार केला असे अनेक पुरावे आपल्याला पाहायला सापडतात पुराणामध्ये, शास्त्रामध्ये. वाल्ह्या कोळ्यासारखा महापापी असणारा, परंतु ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा झाली, साधूच्या मनामध्ये आलं की त्यांचा उद्धार करायचा आहे, त्यावेळेला वाल्ह्या कोळी ज्याला म्हणत होते ते आता महर्षी वाल्मिक झाले, महर्षी झाले. कोणीही त्यांना अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो. ही जी शक्ती आहे ती साधून ठरवल्यानंतरची शक्ती आहे बरं का. साधूंनी ठरवलं आजमेळासारखा पापी असला तरी त्याचाही उद्धार केला, म्हणजे जीवाचाही उद्धार साधू करतात, जडाचाही उद्धार करतात, त्यालाही पूर्णत्व प्रदान करतात. याच्याही पुढे भगवंताच्या बाबतीत जर विचार केला ना, खरं तर भगवंताच्या बाबतीत बोलणं जरा कठीणच आहे. भगवान परमात्मा म्हणजे काय सामान्य नाही. वायुर्य मोग्निर वरुण शशांक हा प्रजापतीस्त्वं प्रपितामहश्च असा असणार. तू या विश्वाची अनादी आधी. भगवान परमात्मा म्हणजे
जने हे विश्व निर्मिले भगवान परमात्मा म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा सर्व शक्तिमान गतीर भरता प्रभू साक्षी त्याच्या किमयाची त्याच्या शक्तीची जर आपण तुलना करायला लागलो तर वेद शांत राहा येत वेद हुकेला आले मन पवन पांगुळले राती विन मावळले रवी शिशी जेथ भगवंताचं प्रतिपादन करण्याकरता किंवा भगवंताला सांगून सांगण्याकरता पण कोणीही सांगू शकत नाही सगळ्यात जास्त बडबड करणारा कोण असेल तर शास्त्रामध्ये वेद आहे पण तो सुद्धा शांत झाला वेद जाणून गेला पुढे जाऊन आम्हाला मला एवढं सांगायचं पण महत्वाचं आहे वेद सुद्धा शांत झाला तोही अंथरुणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बहुणे येत सनकाधिक वेळे पिसे झाले हे सामान्य नाही भगवंताचं वर्णन म्हणजे सामान्य नाही किंवा हरिहरादी समजता देवा तू परमदेवता या विश्वाची अनादी असणारा परमात्मा पण ज्या वेळेला तो कृष्ण रूपामध्ये येतो ना कृष्ण अवतार धारण करतो त्यावेळेला त्यालाही पूर्णत्व प्राप्त करून घेण्याकरता संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षण घेण्याकरता जावं लागतं हे साधूचं मोठेपण आहे विठ्ठल विचार केला तर ज्या वेळेला राम अवतार धारण करतात भगवंत त्यावेळेला वसिष्ठ ऋषींच्याकडे शिक्षण घेण्याकरता ज्ञानाची पूर्ती करण्याकरता म्हणजे साधू शिवाय देवालाही पूर्णत्व प्राप्त होत नाही याच्या पुढे मी सांगितलं होतं की संताला देखील संताशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही त्याचं जर सांगायचं म्हणलं तर हे जरा धाडस करून बोलल्यासारखं आहे पण साधूचा जर जीवनामध्ये साधूच्या जीवनाचा विचार केला तर अशी एक कथा आपल्याला पाहायला सापडते ज्या वेळेला व्यास महर्षींनी व्यासी हे अमुक ग्रंथ केले ज्या व्यासांचं वर्णन करत असताना गौरवानं बोलत असताना नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे असं शास्त्रानं वर्णन केलं बा आणि ज्ञानोबा बोलत असताना म्हणतात की जे म्हणून महाभारती नाही जे नाही जगत राहील हे सर्व जगातलं तत्वज्ञान जे आहे ते व्यासांचं उष्ट आहे असं ज्ञानोबा सांगतात म्हणजे अशा असणारे महर्षी व्यास परंतु ज्या वेळेला त्यांनाही त्यांचीही मानसिकता अशी उद्विग्न होते अशांतता अतृप्तता त्यांना जेव्हा जीवनामध्ये प्राप्त होते तेव्हा त्यांनाही सरस्वतीच्या तीरावरती जो बोध प्राप्त झाला तो महर्षी नारदांनीच उपदेश केला भागवताची वगैरे रचना करा तुम्हाला शांती प्राप्त होईल हे जे भागवताच्या महात्म्यामध्ये पाहायला सापडतं तेही नारद महर्षीकडून उपदेश प्राप्त झाला बोध प्राप्त झाला म्हणूनच त्यांना ही शांती प्राप्त झाली त्याच्या पुढे नारद महर्षी म्हणजे काय सामान्य आहेत का ज्यांनी भागवतात असं वर्णन केलंय आगत येव म्हणजे जणू काय भगवान परमात्म्यानं यावं असा संकल्प जरी मनामध्ये अंतःकरणामध्ये आला महर्षी नारदांच्या तर लगेच त्यांच्या मागे पुढे भगवान परमात्मा हजर होते किंवा पूर्वजन्मामध्ये ज्यांना भगवंताचा साक्षात्कार होता असे असणारे महर्षी नारद पण उपनिषदामध्ये जर पाहिलं तर त्यांनाही कुणाकडून ज्ञान प्राप्त झाले याची कथा पाहिली तर सनकादिक मुनींकडून त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि या सर्व सारांशाला धरून ज्ञानोबा देखील म्हणतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती साधू
आपण वेदाचं जर वचन पाहिलं ना तर वेद भगवंत सुद्धा असं सांगतात की तत् विज्ञानार्थम सद्गुरु एव अभिगच्छेत असं शास्त्र आहे. म्हणजे या संसार सागरातून जर तरुण जायचं असेल तर साधूच केवळ फक्त त्याला तारू शकतात. आणि त्याचाच मराठी अनुवाद नाथ महाराजांनी सांगितला, संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदाला जे सांगितलंय ते नाथ महाराज म्हणतात संताशिवाय प्राप्ती नाही. ज्ञानोबारायांचा अनुभव ज्ञानोबारायांना विचारला. ज्ञानोबाराय देखील म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, मी तरलो हे खरं आहे, परंतु कशामुळं आता माझा जे उद्धार म्हणा किंवा तरलो हे जे सांगतात ते सद्गुरूंच्या कृपेने. म्हणजे तद विज्ञानार्थम सद्गुरु एव अभिगच्छेत संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. या सर्व सारांशाला धरून तुकोबाराय देखील म्हणतात आमच्या जीवनामध्ये जो बोध प्राप्त झाला ना तो बोध देखील संतांच्याच संगतीमुळे प्राप्त झाला. तुकोबाराय देखील प्रमाण सांगतात. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे मना झाले समाधान, म्हणतात आमच्या जीवनामध्ये संत प्राप्त झाले, वैष्णव प्राप्त झाले आणि त्यांचे चरण पाहिल्यानंतर वृत्ती सम्यक आधान झाली. या बोधावर आरूढ झालो. तुका म्हणे म्हणा झाले समाधान देखील या चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनेकाची अंगी. ही जी शक्ती आहे ही जी ताकद आहे बाकी कुणाच्या ठिकाणी नाही. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही अनेकाची अंगी. तप तीर्थ जगी दान व्रत या कोणत्याच साधना नाही. ती शक्ती एवढी सहजासहजी प्रदान करण्याची नाही, ती साधूची शक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात साधूंचे चरण पाहिले
वैष्णवांचे चरण पाहिल्यानंतर वृत्ती सम्यक आधान झाली आणि या बोधावर आरूढ झाली. जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मग आता आम्ही याच बोधावरती राहणार आणि काय करणार तर निर्मळ असणारी भगवान परमात्म्याची खरी कथा करणार. अभंगाच्या हे पाप हरण करणारी ही भगवान परमात्म्याची कथा आहे. कल्मशापहम. आणि पुढं काय श्रवण मंगलम. पा श्रवण मंगलम म्हणजे ऐकणाराला, जो कोणी ऐकणारा असेल ना त्याचं ही कल्याण करणारे आहे. यत श्रेय हा, ज्याच्यामध्ये माणसाचं कल्याण आहे. तर भगवान परमात्म्याची कथा ऐकण्यामध्ये प्रत्येक जीवाचं कल्याण आहे. खरं तर मगाशी बसल्यानंतर बैठकीमध्ये महाराज म्हणले पहा एक वाक्य. हे म्हणले स्वयंपाक करणाऱ्या बाईला त्रास आहे पण जेवणाऱ्याला काय ताण आहे का. 10-5 लोकांचा स्वयंपाक बनवला एका मावशीनं घरामध्ये आणि सर्वांना वाढला तर सर्वांची जेवणाची तृप्ती झाली, हे खरंय. पण स्वयंपाक करणाऱ्या बाईला किती अगोदर 2 तासापासून झटावं लागलं की नाही. पीठ आण, पाणी आण, उदक, अग्नी, धान्य, झाल्या घडी पाक, हे सर्व व्यवस्था करावी लागली. नंतर ऐकते जेवले पण तृप्ती कोणाला भेटली त्यांना. तसं आमच्यासारख्या सांगणाऱ्या मंडळींना खरं तर अभ्यास करावा लागतो, त्याचे काहीतरी नियोजन लावावं लागतं की नाही. कीर्तन करायचं म्हणल्यानंतर राहिले उभा मारला काही गप्पा कीर्तन जमलं काय, थोडंफार पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहिला तरी अभंग लक्षात राहत नाही, सामान्य काही. पिक्चरचं जर गाणं, सिनेमाचं गाणं जर ऐकलं वाटाने चालता चालता तर सहज माणसाच्या ध्यानात राहतं. तो दारावर गेला तरी सहज तो गाणं म्हणतो. आता मला नाही येणार, येतच पण म्हणायचं म्हणजे सहज म्हणतो मनुष्य. सहज विषयावरती माणसाची वासना असते, धाव असते. खरं तर खालारा धावे पाणी जसं आहे ना तसं माणसाची मनाची धाव विषयाकडे सहज असते. परंतु वर न्यायचं म्हणल्यानंतर, कारण ब्रह्मदेवानं हे शरीर ज्या वेळेला निर्माण केलेला याची निर्मिती रचनाच अशी केली, परांची खाणी वेतरूनच स्वयंभू तस्मात परांग पश्यती असं म्हटलंय. हे जे इंद्रिय बनवले बाहेर पाहतात, डोळे जे पाहतात ते बाहेरचं पाहतात, आतमधलं नाही. कान ऐकतात बाहेरचं ऐकतात, आतला आवाज ऐकू येत नाही कानाला. म्हणजे हे परांची खाणी समोर पाहतात, वेतरूनच स्वयंभू तस्मात परांग पश्यती म्हणून ते बाहेर पाहतात. तस्मात परांग पश्यती नांतरात्मन न अंतरात्मन, आतमध्ये ते पाहत नाहीत. परंतु कष्टित धीरा हा प्रत्येक आत्मान ऐक्षत असं म्हटलं. पहा कोणीतरी एखादा धीर पुरुष, धीर म्हणजे ज्ञानी, धीर असतं नमयती म्हणजे ज्ञानी. कोणीतरी एखादा ज्ञानी असतो, ज्ञाता असतो, तो आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी काय त्रास त्याला सहन करावा लागतो. नाथ महाराज म्हणतात ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला दाता घेऊन छंद घेऊन आला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. म्हणजे सुखी मी निजलो गा दुःख झाले दारू. त्रिपुट शिकाय दुःख दारू, दुःख झाले हा सुखे. आता काय झाले हे कोरोना आहे ना, कोरोनाच्या काळात 2-3 वर्षाचा गॅप पडला प्रत्येकाला झालं वाटते. तवा तापलेला असल्यानंतर भाकर भाजायला काही वेळ लागत नाही. पण तापलेला तवा नाही ना, आता गार झाले 2.5 वर्षापासून 3 वर्षापासून जरा गार. हे प्रमाण ओव्या मागच्या पुढचं मागे व्हायला लागलं ना, इकडलं तिकडं तिकडलं इकडं. हे असं होण्याचं कारण म्हणजे ज्ञानोबर आहे म्हणतात तसं बाबुळीची सारावी हाती. बाबुळी म्हणजे शेवाळ चढलं त्या पाण्यावर जे होतं ना. आपण गॅप पडला आणि गावाकडे आळंदीत राहिल्यानंतरचा विषय वेगळा असतो. आळंदीत नेहमी त्याचं श्रवण असतं, मनन असतं, निधिध्यासन, पाठांतर चालू असतं. प्रदक्षिणा करताना व्हायना माणूस नाटाच्या अभंग भोगितो. सकाळी बसला की कुठेतरी काकड्याला जातो, काकडा ऐकतो. हे सतत त्याच्या प्रवाहामध्ये असतो ना. गावाकडे आल्यानंतर याचा विसर पडतो. पहा आज सिस्टम सुखेमी निजलोगा शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आहे ते. जिथं ब्रह्मरसत्वाचं दान आहे त्या ठिकाणी. हे कधी कश्चित धीरा, एखादाच कोणीतरी धीर पुरुष असतो. म्हणून पण आम्हाला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्रास आहे. पण तुम्हाला श्रवण मंगलम, श्रवण मंगलम सांगायचं ना मला. ऐकणाराचं कल्याण करणारी ही कथा आहे. श्रवण
श्रवणे कीर्तने झाले ते पावन. हे कशाचं फळ आहे? ज्ञानोबा तर म्हणतात एक मोक्ष असला तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता एक मोक्ष असे ऐका श्रवणाचे माझे. मोक्ष जो आहे ना हा ऐका आहे महाराज. ऐकणाराला काही कष्ट आहेत का बरं? श्रवणाचे मिसे पैसावे येऊन साम्राज्य होऊन सुखी नांदते. ही शक्ती आहे महाराज या संप्रदायाची, या साधू संतांची शब्द. क्या बात आहे. तोही आराधी तुझे पाय वा. भगवंतानं जिथं पाठवलं तिथं जातो तो लवकर. असं आहे भगवंताचा लवकर आहे. पण हो मोक्ष जो आहे ना हे जे वाङ्मय आहे, हे जे तत्वज्ञान आहे, हे ऐकणाऱ्याला ऐका मोक्ष त्याच्या पदरात आहे. पण ऐकायलाच माणसं तयार नाहीत महाराज. आता काय झालंय कलियुगात काळाचं महात्म्य ना. काळ बदललाय आणि काळ बलवानी. जसं काही गोष्टी बलवान आहेत तो काळ वेगळा आहे, काळा काळामध्ये फरक आहे. पण हे कलीचं महात्म्य जे ना कली बलवानी अतिशय विचित्र घटना तुम्हाला ऐकायला भेटत असतात सध्या. किती आता फार सर्व भरकटत चाललो आपण सगळे. आपण म्हणजे सर्व जगत बर का. कारण हे कलियुगाची सुरुवात आहे आणि कलीचा तो प्रादुर्भाव आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व घटना होणार. कले दोष निधे राजानु असं आहे. कलियुग म्हणजे दोषाची खाणी आहे महाराज. म्हणून एक काळाचा महिमा अतिशय खडतर. काय सांगत होतो आपण? मोक्ष. हा श्रवणचे हा असं ध्यानात धरीचा. म्हणजे मला वाटतं तुम्ही जागे ऐकता तुम्ही. हा तुम्ही ऐकतात म्हणूनच मी सांगतोय. 10 मिनिटं राहिली आपली फक्त बरं का. मला असं सांगायचंय मोक्ष हा ऐकता आहे. श्रवण मंगलम ऐकणारा करता मंगल करणारी आहे. ऐकणाराचं श्रवण मंगलम. श्रीमत शब्दाचा अर्थ होतो सर्वश्रेष्ठ बरं का. सर्वश्रेष्ठ भगवान परमात्मा कैलासामध्ये वैकुंठामध्ये कैलासामध्ये भगवान शंकर या त्याचं गुणगान गातात. वैकुंठामध्ये भगवान विष्णू, ब्रह्म, सतयुगामध्ये ब्रह्मदेव, हे सर्व महापुरुष, पाताळामध्ये शेष, मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही साधू संत बरं का. तुम्ही आम्ही म्हणजे साधू संत ज्ञानोबराधिक तुकोबराधिक साधू संतांनी या कथेचं महात्म्य गायलं. ही कथा सर्वश्रेष्ठ आहे. श्रीमत म्हणजे सर्वश्रेष्ठ. आततम सर्व ठिकाणी व्याप्त आहे. पाताळात आहे, मृत्यू लोकात आहे, स्वर्गात आहे, इकडं वर वैकुंठ कैलास सर्व ठिकाणी व्याप्त आहे. श्रीमदाततम भोरी गृहंती. आणि एकदा का कोणी गायली रे बाबा की मग त्याला शांत बसू देत नाही. ती पुन्हा पुन्हा गात राहतो. भोरी गृहंती ते भोरी दाजना. म्हणजे सर्वांना एकदा गायली की पुन्हा पुन्हा. तुकोबारांच्या जीवनाचा विचार करा. तुकोबारा स्वतः सांगतात मी ज्या वेळेला परमार्थाला लागलो माझ्या वाणीला सांगितलं की घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. खरं तर तेव्हा सवय लावली. म्हणजे समाजाचं पात्र घेऊन तुकोबारा बोलतात. तुकोबारा म्हणतात माझी वाणी देखील सुरुवातीला भगवंताचं नामस्मरण घ्यायला तयार नव्हती. मी तिला हळूहळू सवय लावली. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाची. पण आताची परिस्थिती अशी झाली येणे सोसे मन झाले हवा भरी. आता हवा भरी झालं म्हणजे आवड निर्माण झाली ना परत माघारी येत नाही. अशी निर्मळ असणारी हरिकथा आम्ही करणार करू ही निर्मळ. जरी आमचं जीवन बोध संपन्न झालं असलं याही ऐसा यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचिती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. या श्लोकावर बोलताना ज्ञानोबा म्हणतात आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे जो भोग निषेधे हरिखे जेना. बरोबर आहे का? म्हणजे अशा पद्धतीने आत्मलाभाशिवाय कोणतं काहीच नाही. तो आत्मलाभ प्राप्त झालाय. पण एवढं भाग्य प्राप्त झालंय, एवढा निखळ बोध जीवनामध्ये प्राप्त झालाय. पण याही वरी भजन श्लोक माझ्या ठाई ऐसा बोधूची केवळ होऊन असे निखळू त्याही वरी भजन श्लोक माझ्या ठाई. केवळ बोध म्हणजे ब्रह्मतत्वच आहे ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब. हे रमानुसपणाते भांब लौकिक भाग. आपण जरी त्यांना माणूस म्हणत असलो तरी ते सदेह सच्चिदानंद कारण होती. ते सदेह सच्चिदानंद स्वरूप झालेले आहेत.
जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद त्यांना जीवनामध्ये प्राप्त झाला. पण तरीही तुकोबाराय म्हणतात आम्ही या बोधावर राहून निर्मळ असणारे हरिकथा करणार करू ही निर्मळ हरिकथा विठोबार. हे पाप हरण करणारी ही भगवान परमात्म्याची कथा आहे. कल्मशापहम. आणि पुढं काय श्रवण मंगलम. पा श्रवण मंगलम म्हणजे ऐकणाराला, जो कोणी ऐकणारा असेल ना त्याचं ही कल्याण करणारी आहे. यत श्रेय हा, ज्याच्यामध्ये माणसाचं कल्याण आहे. तर भगवान परमात्म्याची कथा ऐकण्यामध्ये प्रत्येक जीवाचं कल्याण आहे. खर तर मगाशी बसल्यानंतर बैठकीमध्ये महाराज म्हणले पहा एक वाक्य, हे म्हणले स्वयंपाक करणाऱ्या बाईला त्रास आहे पण जेवणाऱ्याला काय ताण आहे का. 10-5 लोकांचा स्वयंपाक बनवला एका मावशीनं घरामध्ये आणि सर्वांना वाढला तर सर्वांची जेवणाची तृप्ती झाली, हे खरंय. पण स्वयंपाक करणाऱ्या बाईला किती अगोदर 2 तासापासून झटावं लागलं की नाही. पीठ आण, पाणी आण, उदक, अग्नी, धान्य, झाल्या घडी पाक, हे सर्व व्यवस्था करावी लागली. नंतर ऐकते ती जेवले पण तृप्ती कोणाला भेटली त्यांना. तसं आमच्यासारख्या सांगणाऱ्या मंडळींना खरं तर अभ्यास करावा लागतो, त्याची काहीतरी नियोजन लावावं लागतं की नाही. कीर्तन करायचं म्हणल्यानंतर राहिले उभारला काही गप्पा कीर्तन जमतं काय, थोडंफार पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहिला तरी अभंग लक्षात राहत नाही, सामान्य काही. पिक्चरचं जर गाणं, सिनेमाचं गाणं जर ऐकलं वाटाने चालता चालता तर सहज माणसाच्या ध्यानात जातं. तो दारावर गेला तरी सहज तो गाणं म्हणतो. आता मला नाही येणार, येतंय पण म्हणायचं म्हणजे सहज म्हणतो मनुष्य. सहज विषयावरती माणसाची वासना असते, धाव असते. खरं तर खालारा धावे पाणी जसं आहे ना तसं माणसाच्या मनाची धाव विषयाकडे सहज असते. परंतु वर न्यायचं म्हणल्यानंतर, कारण ब्रह्मदेवानं हे शरीर ज्या वेळेला निर्माण केलं ना याची निर्मिती रचनाच अशी केली, परांची खाणी वेतरूनच स्वयंभू तस्मात परांग पश्यती असं म्हटलंय. हे जे इंद्रिय बनवले बाहेर पाहतात, डोळे जे पाहतात ते बाहेरचं पाहतात, आतमधलं नाही. कान ऐकतात बाहेरचं ऐकतात, आतला आवाज ऐकू येत नाही कानाला. म्हणजे हे परांची खाणी समोर पाहतात, वेतरूनच स्वयंभू तस्मात परांग पश्यती म्हणून ते बाहेर पाहतात. तस्मात परांग पश्यती नांतरात्मन न अंतरात्मन, आतमध्ये ते पाहत नाहीत. परंतु कष्टित धीरा हा प्रत्येक आत्मान ऐक्षत असं म्हटलं. पहा कोणीतरी एखादा धीर पुरुष, धीर म्हणजे ज्ञानी, धीर स्तोत्रनमयती म्हणजे ज्ञानी. कोणीतरी एखादा ज्ञानी असतो, ज्ञाता असतो, तो आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी काय त्रास त्याला सहन करावा लागतो. नाथ महाराज म्हणतात ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद, आरोप जागविला दाता घेऊन छंद, घेऊन आला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. म्हणजे सुखी मी निजलो गा, दुःख झाले दारू. त्रिपुट शिकाय दुःख दारू, दुःख झाले दारू. हा सुखी. आता काय झाले हे कोरोना आहे ना, कोरोनाच्या काळात 2-3 वर्षाचा गॅप पडला प्रत्येकाला झालं वाटते. तवा तापलेला असल्यानंतर भाकर भाजायला काही वेळ लागत नाही, पण तापलेला तवा नाही ना. आता गार झालेच 2.5 वर्षापासून 3 वर्षापासून जरा गार. हे प्रमाण ओळे मागच्या पुढचं मागे व्हायला लागलं ना, इकडलं तिकडं तिकडलं इकडं. हे असं होण्याचं कारण म्हणजे ज्ञानोबा म्हणतात तसं बाबुळीची सारावी हाती. बाबुळी म्हणजे शेवाळ चढलं त्या पाण्यावर. जे होतं ना आपण गॅप पडला आणि गावाकडे आळंदीत राहिल्यानंतरचा विषय वेगळा असतो. आळंदीत नेहमी त्याचं श्रवण असतं, मनन असतं, निधिध्यासन, पाठांतर चालू असतं. प्रदक्षिणा करताना का व्हायना माणूस नाटाचे अभंग भोगितो. सकाळी बसला की कुठेतरी काकड्याला जातो, काकडा ऐकतो. हे सतत त्याच्या प्रवाहामध्ये असतो ना. गावाकडे आल्यानंतर याचा विसर पडतो. पहा आज सिस्टम. सुखेमी निजलोगा शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी गा, दान मिळे आहे ते जिथं ब्रह्मरसत्वाचं दान आहे त्या ठिकाणी. हे कधी कश्चित धीरा, एखादाच कोणीतरी धीर पुरुष असतो. म्हणून पण आम्हाला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्रास आहे, पण तुम्हाला श्रवण मंगलम, श्रवण मंगलम सांगायचं ना मला. ऐकणाराचं कल्याण करणारी ही कथा आहे. Oh,
कीर्तने झाले ते पावन. हे कशाचं फळ आहे? ज्ञानोबा तर म्हणतात एक मोक्ष असे आहे तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता एक मोक्ष असे आहे श्रवणाचे माझे. मोक्ष जो आहे ना हा ऐकाय महाराज. ऐकणाराला काही कष्ट आहेत का बरं? श्रवणाचे मिसे पैसावे येऊन साम्राज्य भोवनी सुखी नांदे. ही शक्ती आहे महाराज या संप्रदायाची, या साधू संतांच्या शब्दाची. तूही आराधी तुझे पाय. वा भगवंतानं जिथं पाठवलं तिथं जातो तो. असं आहे भगवंताचा लवकर आहे. पण हो मोक्ष जो आहे ना हे जे वाङ्मय आहे, हे जे तत्वज्ञान आहे, हे ऐकणाऱ्याला ऐका मोक्ष त्याच्या पदरात आहे. पण ऐकायलाच माणसं तयार नाहीत महाराज. आता काय झालंय कलियुगात काळाचं महात्म्य ना. काळ बदललाय आणि काळ बलवानी. जसं काही गोष्टी बलवान आहेत तो काळ वेगळा आहे, काळामध्ये फरक आहे. पण हे कलीचं महात्म्य जे आहे ना, कली बलवानी अतिशय विचित्र घटना तुम्हाला ऐकायला भेटत असतात सध्या. किती आता फार सर्व भरकटत चाललो आपण सगळे. आपण म्हणजे सर्व जगत बरं का. कारण हे कलियुगाची सुरुवात आहे आणि कलीचा तो प्रादुर्भाव आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व घटना होणारच. वा कले दोष निधे राजान असं आहे. कलियुग म्हणजे दोषाची खाणी आहे महाराज. म्हणून एक काळाचा महिमा अतिशय खडतर. काय सांगत होतो आपण? मोक्ष. हा श्रवणाचे असं ज्यांना धरीचा म्हणजे मला वाटतं तुम्ही जागे ऐकता तुम्ही. हा तुम्ही ऐकतात म्हणूनच मी सांगतोय. 10 मिनिटं राहिले आपले फक्त बरं का. मला असं सांगायचंय मोक्ष हा आयता आहे. श्रवण मंगलम ऐकणारा करता मंगल करणारे आहे. ऐकणाराचं श्रवण मंगलम. श्रीमत शब्दाचा अर्थ होतो सर्वश्रेष्ठ बरं का. सर्वश्रेष्ठ भगवान परमात्मा कैलासामध्ये कैलासामध्ये भगवान शंकर या त्याचं गुणगान गातात. वैकुंठामध्ये भगवान विष्णू, ब्रह्म, सतयुगामध्ये ब्रह्मदेव, हे सर्व महापुरुष. पाताळामध्ये शेष, मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही साधू संत बरं का. तुम्ही आम्ही म्हणजे साधू संत ज्ञानोबराधिक तुकोबराधिक साधू संतांनी या कथेचं महात्म्य गायलं. ही कथा सर्वश्रेष्ठ आहे. श्रीमत म्हणजे सर्वश्रेष्ठ. आततम सर्व ठिकाणी व्याप्त आहे. पाताळात आहे, मृत्यूलोकात आहे, स्वर्गात आहे, इकडं वर वैकुंठ कैलास सर्व ठिकाणी व्याप्त आहे. श्रीमदाततम भोली गृणंदिते. आणि एकदा का कोणी गायली रे बाबा की मग त्याला शांत बसू देत नाही. ती पुन्हा पुन्हा गात राहतो. भुवी गृणंदिते भुरीदा जना. म्हणजे सर्वांना एकदा गायली की पुन्हा पुन्हा. तुकोबारांच्या जीवनाचा विचार करा. तुकोबारा स्वतः सांगतात मी ज्या वेळेला परमार्थाला लागलो माझ्या वाणीला सांगितलं की घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. खरं तर तेव्हा सवय लावली. म्हणजे समाजाचं पात्र घेऊन तुकोबारा बोलतात. तुकोबारा म्हणतात माझी वाणी देखील सुरुवातीला भगवंताचं नामस्मरण घ्यायला तयार नव्हती. मी तिला हळूहळू सवय लावली. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाची. पण आताची परिस्थिती अशी झाली येणे सोसे मन झाले हवा भरी. आता हवा भरी झालं म्हणजे आवड निर्माण झाली ना, परत माघारी येत नाही. अशी निर्मळ असणारी हरिकथा आम्ही करणार. करू ही निर्मळ. जरी आमचं जीवन बोध संपन्न झालं असलं याही ऐसा यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचिती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. या श्लोकावर बोलताना ज्ञानोबा म्हणतात आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे जो भोग विषयके हरिखे जेना. बरोबर आहे का? म्हणजे अशा पद्धतीने आत्मलाभाशिवाय कोणतं काहीच नाही. तो आत्मलाभ प्राप्त झालाय. पण एवढं भाग्य प्राप्त झालंय, एवढा निखळ बोध जीवनामध्ये प्राप्त झालाय. पण याही वरी भजन श्रू माझ्या ठाई ऐसा बोधूची केवळ होऊन असे निखळ त्याही वरी भजन श्रू माझ्या ठाई. केवळ बोध म्हणजे ब्रह्मतत्वच आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब. हे रमानुसपणा ते भांब लौकिक भाग. आपण जरी त्यांना माणूस म्हणत असलो तरी ते सदेह सच्चिदानंद कारण होती. ते सदेह सच्चिदानंद स्वरूप झालेले आहेत. जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद त्यांना जीवनामध्ये प्राप्त झाला. पण तरीही तुकोबारा म्हणतात आम्ही या बोधावर राहून निर्मळ असणारे हरिकथा करणार. करू ही निर्मळ हरिकथा विठोबा.